झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईकरांच्या भेटीला येणारी मोनोरेल कशी आहे, स्टेशन्स कसे असतील याची उत्सुकता सगळ्यांनाच होती। आज मोनोरेलचं ट्रायल रन झाल्यानंतर मोनोरेलचे स्टेशन्स कसे असतील, आतमध्ये मोनोरेल कशी असेल याची ही काही दृश्य पाहूयात। आतमध्ये कशी असेल मोनोरेल याची ही दृश्य आहेत। आज ट्रायल रन झाली मोनोरेलची। आपण सध्या पाहू शकतो इथे ट्रायल रन सुरू असल्यामुळे या मोनोरेलच्या आतील आसन व्यवस्था कशी असेल, उभं राहायला कशी जागा होईल आणि कशा प्रकारे प्रवासी यात प्रवास करू शकतील। मात्र ही सध्याची दृश्य आहेत। मुंबईकरांची गर्दी पाहता या मोनोरेलमध्ये सुद्धा सध्याच्या लोकल ट्रेन सारखीच गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक दिसतेय। याच बहुचर्चित मोनोरेलमधून आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी प्रवास केलाय। पाहूया त्यांनी या मोनोरेलचा घेतलेला हा आढावा। आता वडा ते चेंबूर, चेंबूर ते वडा असा मोनो मधून प्रवास करत या ठिकाणी आपण बघू शकता की मोनो रेल्वेतून प्रवास करताना ईस्टर्न फ्रीवेचं काम चालू आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आजूबाजूला झोपड्या असतील, इमारती असतील, पलीकडचा डोंगर असेल, ही सगळी दृश्य आपल्याला या मोनो रेल्वेतून प्रवास करताना उंचावरनं बघता येत आहे। थोडक्यात मुंबई एक वेगळ्या कोनातून, वेगळ्या अँगलमधून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। या मोनो रेल्वेचा दरवाजा बंद आहे, म्हणजेच लोकलमधून प्रवास करताना ज्या प्रकारे मोनो रेल्वे ज्या प्रकारे दरवाजे उघडे असतात, प्रवाशांचे अनेकदा अपघात होतात, खाली पडतात प्रवासी, तशा पद्धतीचा अपघात या ठिकाणी होणं अजिबात शक्य नाहीये, कारण मोनो रेल्वेचे दरवाजे बंद असणार आहेत। मुख्य म्हणजे वातानुकूलित ही मोनो रेल्वे आहे, त्याच्यामुळे प्रवास करताना हा प्रवास आपला नक्कीच सुखदायक असा प्रवास होणार आहे। लोकल ट्रेनमध्ये ज्याप्रमाणे हँडल असतात तशा प्रकारचे हँडल सुद्धा या ठिकाणी या मोनो रेल्वेमध्ये बघायला मिळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सुविधा सुद्धा या मोनो रेल्वेमध्ये आहे। म्हणजेच मोनो रेल्वे ही 4 डब्यांची आहे, तर मी मोनो रेल्वेच्या एका डब्यामधून दुसऱ्या डब्यांमध्ये सहज जाऊ शकतो। एका डब्यामधून 120 प्रवासी जाऊ शकतात, तर 4 डब्यांमधून 480 किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याची या मोनो रेलची क्षमता आहे। आणि अशी मोनो रेल्वे ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईकरांसाठी सज्ज होताना दिसत आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सुरमसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।